नमस्कार मित्रांनो, आमची सुरक्षा रक्षक मंडळमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण इंटरव्ह्यूच्या वेळेस सर्वात जास्त विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तर पाहूयात। ते पुढील प्रकारे असू शकतात। सर्वात पहिला जो प्रश्न विचारला जातो, सिक्युरिटीचा फुल फॉर्म काय आहे? हे आपल्याला सर्वांना माहीत असणे गरजेचे आहे। ते उत्तर या प्रकारे आहे। सिक्युरिटीचा असा काय पण युनिव्हर्सल फुल फॉर्म नाही आहे। सिक्युरिटीच्या गुणांच्या आधारावर आपण या प्रकारे व्याख्या करू शकतो। एस फॉर सेन्सिबल, ई फॉर इफिशियंट, सी फॉर क्लेवर, यू फॉर अंडरस्टँडिंग, आर फॉर रेग्युलर, आय फॉर इंटेलिजंट, टी फॉर टॅलेंट, वाय फॉर यंग हे या प्रकारे असते। दुसरा जो प्रश्न जास्त विचारला, सिक्युरिटीचे गेटवरती काय काम असते? प्रत्येक युनिटला वेगवेगळे प्रकारचे कामं असतात, पण कॉमनली सर्व सिक्युरिटीचे काय रेग्युलर कामं असतात ते या प्रकारे असतात। आन्सर पाहू शकता, सिक्युरिटीचे गेटवरती काय काम असते? मॅनपॉवर चेक करून आतमध्ये सोडणे, स्टाफ चेक करणे, त्यांच्या बॅगा चेक करणे, राऊंड मारणे, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांच्या एंट्र्या करणे, कुरिअर आले तर एंट्र्या करून असे कामे करायची असतात। याच्या व्यतिरिक्त 5 ड्युटी कंपल्सरी आहेत। गेट कंट्रोल, व्हेकल कंट्रोल, पर्सन कंट्रोल, की कंट्रोल, हे 5 नाही 4च जे ड्युटी असतात ते कंपल्सरी असतात। तिसरा आपला जो प्रश्न आहे, सिक्युरिटी म्हणजे काय? सिक्युरिटी म्हणजे जानमाल की रक्षा करणे म्हणजेच सिक्युरिटी होय। चौथा जो सर्वात कॉमन प्रश्न आहे, विजिटर म्हणजे काय? ते विजिटर म्हणजे काय हेही माहिती असणे गरजेचे आहे। विजिटर म्हणजे बाहेरील अशी कोणतीही व्यक्ती आपल्या प्रिमाइसेस परिसरातील व्यक्ती अशी भेटायला आली, म्हणजे पर्सनल किंवा ऑफिशियल कारणांसाठी अशा व्यक्तींना विजिटर म्हणतात। बाहेरील व्यक्ती एखादी आपल्या कंपनीच्या एका व्यक्तीला भेटायला आली म्हणजे ते विजिटर, त्यांना विजिटर असे म्हटले जाते। पाचवा जो प्रश्न आहे, वेंडर म्हणजे काय? वेंडर म्हणजे काय हे आपण पाहू शकता। वेंडरचा अर्थ होतो विक्रेता। अशी व्यक्ती अशा कोणत्याही कंपनीला वस्तूंचा पुरवठा करून देते, अशा लोकांना वेंडर म्हणतात। सहावा जो प्रश्न आहे, कॉन्ट्रॅक्टर कोणाला म्हणतात? ते या प्रकारे उत्तर या प्रकारे आहे, कंपनी प्रत्येक कामासाठी पेरोलवर किंवा सॅलरीवर एम्प्लॉईज हायर नाही करू शकते। असे कामे करण्यासाठी बाहेरून एजन्सी हायर केली जाते, अशा लोकांना कॉन्ट्रॅक्टर म्हणतात। उदाहरणार्थ सिक्युरिटी एजन्सी, हाऊसकीपिंग एजन्सी। सातवा जो आपला प्रश्न आहे, गेटवरती किती प्रकारचे रजिस्टर असतात? ते या प्रकारे आहेत। उत्तर आपण पाहू शकता। पहिलं जे इनवर्ड रजिस्टर, दुसरे आउटवर्ड रजिस्टर, तिसरे RGP रजिस्टर, RGP म्हणजे रिटनेबल रजिस्टर, चौथे NRGP रजिस्टर, नॉन रिटनेबल रजिस्टर, पाचवं विजिटर रजिस्टर, सहावं कुरिअर रजिस्टर, सातवं कुरिअर आउट रजिस्टर, आठवं की रजिस्टर, नववा जे हे व्हेकल इन अँड आउट रजिस्टर। या प्रकारे रजिस्टर हे कंपनीच्या प्रत्येक साईटनुसार वेगवेगळे असू शकतात। आठवा जो प्रश्न आहे, सिक्युरिटीच्या युनिफॉर्ममुळे तुम्हाला काय प्राप्त होते? ते या प्रकारे तुम्ही उत्तर देऊ शकता। सिक्युरिटीच्या युनिफॉर्ममुळे आम्हाला ओळख आणि अधिकार प्राप्त होते, या प्रकारे तुम्ही उत्तर देऊ शकता। नववा जो प्रश्न आहे आपला, गेट पास म्हणजे काय? ते या प्रकारे तुम्ही उत्तर देऊ शकता। एखाद्या कंपनीमधून एखादी वस्तू परमनंट किंवा टेम्पररी बेसिससाठी बाहेर जात असेल, त्यासाठी जो डॉक्युमेंट वापरला जातो त्याला गेट पास म्हणतात। शेवटचा जो प्रश्न आहे आपला, इनव्हॉइस म्हणजे काय? उत्तर आहे, इनव्हॉइस म्हणजे विक्रेत्याने खरेदीदाराला दिलेल्या वस्तू किंवा सेवांची माहिती असलेला व्यावसायिक दस्तऐवज म्हणजेच इनव्हॉइस होय। मित्रांनो, नवीन माहिती जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।